नमस्कार प्रेक्षकांनो, आपल्या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. तर आपण आज लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचा आजचा भाग पाहत आहोत. आजच्या भागामध्ये कला ही कोमट गेलेली असते. तिला भेटण्यासाठी सगळेजण तिथे आलेले असतात. तर सोहम आणि काजल या दोघांचे एकमेकांकडे नजरानजर होते. ही संगीता पाहते तर संगीता निर्णय घेते की आता काजलला ओढत खेचत घरी घेऊन जाते. इकडे कला ही बेशुद्ध अवस्थेत असते. अद्वैत हा धावत पळत हॉस्पिटलमध्ये येतो आणि डॉक्टरांना म्हणतो, माझ्या बायकोला 5 मिनिट भेटू शकतो का? आता आतमध्ये आल्यानंतर त्याचं मन घाईवरून येतं. कलाबद्दल त्याच्या मनात जे काही प्रेम असतं ते सगळं काही तिला बोलून दाखवतं. तिचा हातामध्ये हात घेतो आणि म्हणतो, उठ ना खरे, तुला अशा अवस्थेत पाहू शकत नाही. तुला काही झालं तर मी जगू शकणार नाही. तेव्हा आता अद्वैतच्या प्रेमामुळे कलाला जाग येते आणि कला म्हणते, चांदेकर. तेव्हा अद्वैतला खूप आनंद होतो. तो तिला मिठी मारतो. आता या दोघांच्या पुन्हा गप्पा सुरू होतात. अद्वैतला कला म्हणते, तू इथेच माझ्यापाशी बसून होता? अद्वैत म्हणतो, हो, नाहीतर तूच म्हणाली असती तुला माणुसकी आहे की नाही, म्हणूनच बसून होतो. कलाला समजलेलं असतं की अद्वैत दाखवलं नसलं तरी त्याच्या मनात माझ्याबद्दल काळजी आहे. इकडे हॉस्पिटलमध्ये आता डॉक्टर म्हणतात, तुम्हाला कसली ॲलर्जी आहे का? कला शुद्धीवर आल्यानंतर सांगते, हो, ब्राझील नटची ॲलर्जी आहे. त्यावरती काय खाल्लं होतं हे विचारतात. कला म्हणते, मसाले दूध घेतलं होतं. तेव्हा रजनी म्हणते, मसाला दूध तर नैनानेच बनवलं होतं. आता नैना तिच्यावर आलेलं ढकलून देते आणि नैना म्हणते, असेल ब्राझील नटचे पावडर मिक्स झाली असेल चुकून. मी तर मसाला टाकला होता. आता ती वाचलेली असते. घरी आल्यानंतर अद्वैत कलाची काळजी घेऊ लागतो. कला म्हणते, तू जर असं केलं तर मी कायमस्वरूपी आजारी पडेल आणि पुन्हा उठणारच नाही. अद्वैत तिच्या तोंडावरती हात ठेवतो आणि प्रेमाने म्हणतो, पुन्हा असं म्हणायचं नाही. कारण तू नव्हतीस तेव्हा मला वेड लागलं होतं. मला सोडून जाण्याची भाषा तू पुन्हा कधीही करणार नाही. आता कलाला माहिती झालेलं असतं की घरात सगळे आहेत परंतु अनामिका नाही. अनामिका घर सोडून निघून गेलेली असते. आता या संधीचा फायदा रोहिणी आणि नैना